फलंदाज, पाठीमागच्या सामन्यातला हिरो, या सामन्यात 0 वरती बाद. धक्का क्रमांक पहिला. पण पाहतोय मैदानावरती मोनू फडेकर मैदानावरती दाखल होणार आहेत. शून्यातून सुरुवात करायची मैदानावरती पुरंदर फायटर्सला आणि पाहायचंय एक ऑर्निंग गोलंदाजाला एक बाउन्सर टाकला होता आणि त्या बाउन्सर वरती विकेट मिळाली. खरं तर निलेश कांचन शून्यावरती गिरीश पवार बाद झाला. आता शून्यातून उभारी घ्यायची, शून्यातून पुन्हा एकदा सुरुवात मैदानावरती करायचे. मोनू बडेकर नवीन फलंदाज मैदानावरती. यावेळेचा चेंडू शतरक्षक आहे बायडेस्ट लॉंग ऑन मध्ये, सुरेख शतरक्षणी ते पाहायला मिळाले आपल्याला. धाव मिळणार नाही, ते निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती चेंडू ठेवले जात आहेत. पॉवर प्लेच्या षटकात हे महत्त्वाचंच आहे की योग्य टप्प्यावरती चेंडू ठेवल्यानंतर धावा थांबणार आहेत आणि तेच काम केले पहिल्या 2 चेंडूवरती. थोडासा खाली राहील, समजला नाही, ते थोडासा पाठीमागे जात हा फटका खेळायचा होता, बॅकफुटवरती खेळायचा प्रयत्न होता मोनू बडेकर यांचा. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क आहे. लागोपाठ तिसऱ्याही चेंडूवरती धावेंची कोंडी झालेली आहे. शून्यातून सुरुवात करायची आहे. शून्यातून पुन्हा संघर्ष सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. टीम पुरंदर फायटरचा शून्यातून उभं राहायचंय मैदानावरती. शून्यातून सगळं काय निर्माण करायचंय, कारण ज्याची सुरुवात शून्यातून झालेली त्याला शून्य होण्याची भीती पुन्हा वाटलेली नाहीये. ओहो, पुढा एकदा 50 वेगाचा चेंडू आहे, समजला नाही. प्रश्न टाकलाय मोनू बडेकर समोर निलेश कांचननं. लागोपाठचा चौथा चेंडू डॉट आहे. त्यामध्ये एक विकेट आपण पाहतो मिळवलेली आहे. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, जळते निखारे टाकलेत फलंदाजांवरती. अक्षरशः प्रश्न टाकले 4ही चेंडूवरती फलंदाजांसमोर. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निलेश कांचन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुरंदर फायटरच्या अडचणींमध्ये वाढ करणारे चेंडू आहेत, कारण पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो विकेट. खूप मोठा आत्मविश्वास दिला होता खरं तर पहिल्याच विकेटनं. पुन्हा एकदा पाचवा चेंडू निर्धावे. आपण पाहिलं होतं पाठीमागच्या सामन्यामध्ये सचिन बडेकर यांचं निर्धाव षटक आम्हाला फायनलच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. आज निलेश कांचनकडे संधी आहे की या सामन्यात एक निर्धाव षटक टाकण्याची, कारण 5ही चेंडू आपण पाहतो निर्धावे. विशेष करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे सोपी गोष्ट अजिबात नाही. त्यासाठी तुमचं इथून पाठीमागे घेतलेले कष्ट असतील, इथून पाठीमागे क्रिकेटनं दिलेला अनुभव असेल, या सगळ्या गोष्टींचा वापर करावा लागतो. ऑफसाईड पिचिंग ठेवला हा चेंडू आणि याच बरोबर आपण पाहतोय क्वालिफायर 2 मध्ये पहिलं निर्धाव इथे षटक मैदानावरती पाहायला मिळाले निलेश कांचनच्या माध्यमातून. एक विकेट आली आणि याच बरोबर पारितोषिक सुद्धा. काय समजलं नाही मला. हा यस स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक हे निलेश कांचन यांचं मैदानाच्या आतमध्ये. जागरणानं मला वाटलं की तुम्ही पारितोषिक सांगताय की काय, कारण गोलंदाजी खूप अप्रतिम आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक निर्धाव मैदानावरती पाहायला मिळालंय. कुठलीही धाव नाही, एक विकेट, शून्याची कोंडी अजूनही फलंदाजांना फोडता आली नाही. तर षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो मैदानावरती सुरुवात होते आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विनायक नागरगोजे बर्थडे बॉय. आज ज्याचा वाढदिवस आहे खरं तर विनायक नागरगोजे. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत विनायक नागरगोजेला. संपूर्ण क्रिकेट रसिक असतील, खेळाडूंच्या वतीनं, संघ मालकांच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं विनायक नागरगोजेला वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा.
असंच असंच या क्रिकेटच्या खेळामध्ये यश मिळत राहो आणि असेच एक चांगलं क्रिकेट विनायकच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळो. सुंदर फटका विशाल गायकवाडच्या बॅटमधून आपण पाहतोय लॉंग लेगला 4 धावा. फायटरच्या धगाउट मधून चौकार आला विशालच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या साह्याने आपण पाहतोय धावफलकाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केलाय की विशालचा स्ट्रॉंग झोन कुठे आहे, जिथे मोठाले फटके जो सातत्याने मैदानावरती खेळतोय तिकडे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती उभा करायचा प्रयत्न केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पण ऐकणं यावेळेचा चेंडू पॉइंटला उडवलाय. स्क्वेअर कट अप्पर कटचा फटका सागर नाणा कृष्णा कांबळे चेंडूच्या पाठीमागे, मात्र दोघेही आले चेंडू सीमारेषेच्या बाहेर घेऊन. 4 धावा. मधून दुसरा चौकार इथे आलाय आणि या चौकाराबरोबर जिथे धावा थांबल्या होत्या पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात धावींची कोंडी चौकारानं फोडली. यावेळेचा चेंडू पुढ्यात समोर होता, मात्र उडवलाय पुढे लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक निखिल कांचन चेंडू अडवणारे तोपर्यंत निलेश कांचन चेंडू अडवणारे तोपर्यंत 2 धावा. 2 धाव्यांच्या बरोबरीत आपण पाहतोय धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. दुहेरी अंकामध्ये जाईल धावफलक. 10 धावा आहे धावफलकावरती. माहिती महत्वाचा फलंदाज गिरीश पवार शून्यावरती बाद झालेला आहे, त्यामुळे इथून पुढे मोनू बडेकर आणि विशाल गायकवाडला सामन्याला पुढे घेऊन जायचंय. फायटिंग टोटल मैदानावरती उभी करायची आहे, त्यासाठी आपण पाहतोय त्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. विरुद्ध दिशेला हा फटका विशाल गायकवाडनं टाकून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. तर या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आलाय आणि जिथे आपण पाहतोय चांगल्या चेंडूला सन्मानित 2 धावा देखील घेतलेल्या आहेत. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय मिडल अटॅकचा चेंडू होता, मात्र तो पायाचा वेध घेतलाय. धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परिस्थिती बदलते क्रिकेटच्या खेळामधली, हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे. कारण पहिल्या षटकातली परिस्थिती दुसऱ्या षटकात तशीच राहत नाही, ती वेळेनुसार मैदानाच्या आतमध्ये बदललेली आहे. त्यामुळे परिस्थितीला दोष अजिबात द्यायचा नाही. परिस्थितीला ताकद बनवायची, स्वतःची ताकद बनवा परिस्थितीला. या सुंदर फटका विशाल गायकवाडच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सनसनी चौकार. निर्धाव आलो होतो, मात्र विनायकच्या दुसऱ्या षटकात तब्बल 20 धावा आल्यात. विशाल गायकवाडनं सुंदर फलंदाजी, 3 चौकार 1 षटकार मैदानावरती खेळत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात 20 धावा वसूल केल्यात. तर षटक क्रमांक पारितोषिकाची उद्घोषणा होते. संघ मालक गणेश बेधरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेसचा चेंडू मात्र विकेट येते. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 2.
सुंदर गोलंदाजी, त्यामध्ये 2 विकेट सुद्धा आहेत. पृथ्वी कांबळे नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होणार आहे. जिद्द चिकाटीनं मैदानावरती खेळायचंय आणि पाहायचं या मैदानावरती आता महत्वपूर्ण मॅच तुम्ही खेळताय, त्यामुळे या सामन्यात तुमचं सर्वोत्तम योगदान द्यावं लागणार आहे. लॉंग स्टॉपला चेंडू 2 शतरक्षक चेंडूच्या मागे, मात्र चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर. 4 धावा. या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय ते केव्हाही बांधता येईल, मात्र स्थितीच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. या जिद्दीने खेळायचंय, चिकाटीने खेळायचंय मैदानावरती. पृथ्वी कांबळेला यायचंय माघारी. आत्मघातकी विकेट गमावली. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद. नकार आल्यानंतर मात्र पुढा माग फिरणं पृथ्वी कांबळेसाठी अवघड होतं. विकेट गमावी लागली. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. तिसरा धक्का पुरंदर फायटर्सला 24 धावसंख्येवरती. सांघिक यश मिळतंय मैदानावरती. टीम सिंहगड लायन्स. सुंदर गोलंदाजी निलेश कांचनच्या माध्यमातून या षटकात देखील एक चौकार आला, मात्र पुढच्या चेंडूवरती फलंदाज बाद देखील झालाय. हो, डावा पाय पुढे टाकत अक्रॉस द बॅटना फटका खेळायचा प्रयत्न होता. फक्त वेगवान चेंडूला दिशा द्यायची होती. पाहिलं होतं फाईन लेग मोकळा आहे पूर्णपणे, तिथे मोठा फटका निर्माण होऊ शकतो. लॉंग लेग फाईन लेग मध्ये खेळायचा प्रयत्न राहिला होता, मात्र वेग भरपूर होता चेंडूचा, त्यामुळे तो वेग समजला नाही आणि सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू निर्धाव आलाय. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती आपण पाहतोय. हलक्यातानं शरीरापासून वेगळा केलेला चेंडू. शतरक्षक आहे कव्हर पॉइंटला. कृष्णा कांबळेनं अडवला चेंडू. 1 धाव मात्र इथे मिळणार आहे. एका धावेनं धावफलक पुढे जातोय. 25 धावा धावफलकावरती. माहिती हीच मॅच जिंकायचं आणि फायनल खेळायचे दोन्ही टीमचं ते स्वप्न आहे, मात्र आज हे स्वप्न तुम्ही पाहिलंय ते सत्यात उतरवण्यासाठी तेवढी मेहनत, तेवढे कष्ट देखील तुम्हाला मैदानावरती घ्यावे लागणार आहेत. त्या स्वप्नांचा पाठलाग तुम्हाला आज करायचा आहे मैदानावरती. इथून पाठीमागे घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ मात्र आज तुम्हाला मैदानावरती मिळणार आहे. निलेश कांचन पुन्हा एकदा आपण पाहतोय. आतापर्यंत एक चौकार जरी आला असला तरी बाकीचे चेंडू अप्रतिम आहेत. फटका फसलाय विशालचा. शतरक्षक सागर नाडा पंखारे डाव दी बॉल. विकेट. चौथा धक्का. षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात पुरंदर फायटर्स. ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानावरती, मात्र नवीन फलंदाज आता दाखल होणारे मैदानावरती. चैतन धनगर न्यू बॅटर मैदानावरती. मंगेश हरिहर सोबत खेळायचंय. नवी भागीदारी, नवी पार्टनरशिप, नवी जोडी मैदानावरती, कारण विशाल गायकवाड मैदानावरती बाद झालाय. आणि सीमारेषवरती आपण पाहतो एक सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला सागर नानांच्या माध्यमातून. तर पाहिजे चेतन धनगर. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होणार आहे मैदानावरती आणि पाहिजे चौथ्या षटकाची जबाबदारी कुठल्या गोलंदाजाकडे दिली जाईल. संघनायकाच्या योजना
योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता निलेश कांचन यांनी मैदानावरती ठेवलेली आहे. आणि पाहिजे आता या षटकामध्ये चौथ्या षटकासाठी कृष्णा कांबळेला समोर आणलंय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं षटक आपण पाहिलं होतं निर्धाव पाहायला मिळालं. कुठली धाव पहिल्या षटकामध्ये आली नव्हती. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय विनायकला आणलं, मात्र विनायकनं 20 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकात. तर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धाव्यांचं षटक टाकलंय पुन्हा एकदा निलेश कांचनच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. कृष्णा कांबळे यस सुंदर फटका. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती मात्र आलाय चेंडूवरती. सीमारेषेवरचं अंतर कापलं त्यानं चेंडू अडवण्यासाठी आणि अगदी सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला जातोय. संकटातून बाहेर यायचं आता. खरं तर संकट ही पावली तुम्हाला येणार आहेत, मात्र प्रत्येक संकटांवरती मात करत तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. कारण संकट आली म्हणून रडत अजिबात बसायचं नाही. संकटांच्या छाताडावरती पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्यानं उभं करायचं असतं. पुन्हा एकदा बॅट उभी केली दावेसाठी नकारे चेतन धनगरचा. धाव मिळणार नाही. ते निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती मात्र 27 धावा आहेत. अशा परिस्थितीमधून सुद्धा अनेकदा आपण पाहतोय संघ पुढे आलेले आहेत आणि चांगल्या धावा बनवलेल्या आहेत. कारण पाठीमागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा नाही. 4 षटकांपर्यंत परिस्थिती इतकी बिकट होती की 48-50 धाव होतील की नाही प्रश्न असताना त्या मॅचमध्ये 106 उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे इथे देखील आपण पाहतोय की या परिस्थितीतून सुद्धा धावा बनल्या जातील, मात्र तुम्हाला थोडासा संयम सुद्धा मैदानावरती ठेवावा लागणार आहे. दुसरा चेंडू कृष्णा कांबळेचा इथे निर्धाव आलाय. चेतन धनगर एका बाजूनं तर मंगेश हरिहर. 5 चेंडूंचा सामना 3 धावा आतापर्यंत. 27 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पुरंदर फायटर्स संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये जाऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजे तोरणा टायटन्स. त्यांचा विजयाचा अश्मउमेद कुणी रोखू शकलं नाही अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. तर आता दुसरा फायनलिस्ट कोण आहे, कुठला संघ आहे जो या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणार आहे, या सामन्यातून त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आपण पाहतोय थोडी वेळेची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे आणि येणारी वेळ सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देणार आहे. तिसराही चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, मात्र तिथून पुढचे 3ही चेंडू आपण पाहतो कृष्णानं अचूक टप्प्यावरती ठेवलेले आहेत. माहिती आहे इथे सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. सगळं काही योगदान द्यावं लागणार आहे या मॅचमध्ये. जर या स्पर्धेची फायनल खेळायची आहे तर मात्र कामगिरी करावी लागेल. फटका चुकलाय. क्षेत्ररक्षक निलेश कांचन उलट्या पावलाने यायचं होतं मागे. वेळ होता मात्र झेल सुटतो इथे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा इथे प्राप्त झालेल्या आहेत. 2 धाव्यांच्या बरोबरीत आपण पाहतोय धावफलकावरती वाढ होईल. धावफलक पुढे जातो. 29 धावा धावफलकावरती. हा झेल टिपला गेला असता तर पुन्हा एकदा आपण पाहतोय परिस्थिती पुन्हा एकदा मैदानावरती बदलली गेली असते. खरं तर एखाद्या चांगल्या गोलंदाजाला त्याचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण सुद्धा फार महत्वाचं आहे. काय कमालीचा चेंडू टाकला इथे. गुडलाईन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली होती, मात्र स्क्वेअर लेग पंचांनी 2 हात बाहेर काढत सांगितला चेंडू वाईड आहे. खराब चेंडू सांगितलाय पंचांनी आणि त्याचबरोबरीत वॉर्निंग दिली कृष्णा कांबळेला. 1 बाउन्सर टाकलाय आता या षटकातला. पुन्हा असा चेंडू टाकता येणार नाहीये. अतिरिक्त बाउन्सर होता चेंडू की पडल्यानंतर मंगेश हरिहरच्या डोक्यावरून हा चेंडू मागे गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यामुळेच पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलेला आहे. क्षमता होती की बाउन्सर चेंडू टाकायची क्षमता कृष्णा कांबळेत अनेकदा आम्ही बघितलेली. यावेळेस बाहेरची कड. संधी धावचिताची आहे, मात्र पुन्हा चुका होत आहेत इथे. ओव्हर थ्रोच्या काही धावा मिळणार आहेत. 1 धाव इथे मिळणार आहे आणि याच बरोबरीनं षटकही संपले मैदानावरती. 4 षटकांचा खेळ संपला
आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पुरंदर फायटर्स धावफलकावरती 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होते आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आकाश. वाह सुरेख, मात्र खराब चेंडू, वाईट बॉल. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतोय, ते मिळणारे अवंतर धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जातोय. बराच वेळ झालाय मोठा फटका एक प्रेक्षकांना देखील इथे मैदानावरती पाहायला मिळालेला नाहीये. ज्या फटक्याची क्रिकेट रसिकांना प्रतीक्षा आहे की मोठा फटका कधी दृष्टीपटलावरती पडतोय, मात्र बऱ्याच वेळ आपण पाहतोय गोलंदाजांनी रोखून धरलेले मोठ्या फटक्यांपासून. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आणि स्क्वेअर लेगला एक टप्प्यावरती चेंडू पोहोचलाय, सीमारेषा बाहेर, 4 रन, चौकार. आणि चौकारा बरोबरी धावफलक पुढे 36 धावा. अक्रॉस द लाईन, अक्रॉस द बॅट हा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मंगेश हरिहर 10 चेंडू आतापर्यंत 10 धावा बॅटमधून आल्यात. तर दुसऱ्या बाजूला चेतन धनगरला अजून चेंडूचा सामना करायचा आहे, त्याने एकही चेंडूचा सामना मैदानावरती केलेला नाहीये. तर गोलंदाजी मार्कवरती आकाश. आकाश बटेवेरा लोअर फुल टॉस, स्टेप आउट करत डान्सिंग राऊंड द विकेट खेळलाय. शतरक्षक आपण पाहतोय सेजाद अन्सारी. चेंडूवरती आपण पाहतोय 1 धाव इथे पुढे प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. स्वतःचं कर्तृत्व आज इथे मैदानावरती सिद्ध करायचं आहे आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर जबाबदारी घेण्याची हिंमत सुद्धा तुम्हाला मैदानावरती दाखवावी लागणार आहे. जबाबदारीने खेळायचंय, कारण एक महत्त्वाचा सामना तुम्ही मैदानावरती खेळताय आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुम्हाला तुमची फलंदाजी आणि त्या फलंदाजीमधून धावा सुद्धा बनवाव्या लागणार आहेत. हळूहळू आपण पाहतोय क्रिकेट रसिकांची सुद्धा गर्दी या मैदानावरती होईल, कारण यानंतर एकच मॅच आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे या स्पर्धेचा मेगा फायनल. मात्र ही देखील मॅच खूप महत्त्वाची आहे. चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षकानं थोडासा वेळ घेतलाय. एकच धावे ते प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय. 38 धावा धावफलकावरती. 38. एक चौकार आला होता सुरुवातीचा, पहिला चेंडू खराब आपण पाहिला, त्यानंतर एक चौकार या षटकामध्ये आला. मात्र चौकार आल्यानंतरचे 3 चेंडू आकाशनं देखील अचूक टप्प्यावरती ठेवलेले आहेत. जो काही कमबॅक गोलंदाजीमधला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. माहिती, एखादा मोठा फटका आला तर पुढचे चेंडू आहेत तुमच्याकडे, ते तुम्हाला अचूक टप्प्यावरती टाकणं गरजेचं असतं आणि तेच इथे मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. खाली राहील चेंडू, मागे जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 38 धावा आहेत. 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात जर आपण पाहिली तर 0तून झालेली आहे पुरंदर फायटरची. मध्यंतरी आपण पाहतोय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात खूप चांगल्या धावा आल्या होत्या, मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थांबल्या गेल्यात. पुढे सरसावत स्टेप आउट करत खेळायचा प्रयत्न आहे. यष्टीरक्षकाचा प्रयत्न बाद करायचं नाही मंगेश हरिहरला आणि इथे मात्र षटक संपलं जात आहे. मात्र तो बाहेर येतोय, रिटायर्ड आउट आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. 5वा धक्का.
षटक क्रमांक 6 ला सुरुवात होते मैदानावरती आणि 6वं षटक बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा मैदानावरती होणार आहे। तर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कृष्णा कांबळे गोलंदाजी मार्कवरती आहे। धावा बनवण्यासाठी प्रयत्न अखिलेश कांचन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, त्या प्रयत्नांचं फळ तुम्हाला पुढे मिळेलच, कारण जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागलाय। सुंदर क्षणांची वाट पाहत बसण्यापेक्षा जे क्षण तुम्हाला मिळाले ते तुम्हाला आणखी सुंदर करता आले पाहिजेत। धावफलकावरती 38 आहेत, 5 फलंदाज इथे बाद झालेत, 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेचं 6वं षटक मैदानावरती सुरू होते। कृष्णा भन्नाट वेगाचा चेंडू समजला नाही इथे चेतन धनगरला। निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। मोठे फटके खेळायचे आहेत, मात्र तुम्हाला आधी बॉलच्या मेरिटवरती यावं लागणार आहे, बॉलच्या मेरिटवरती फलंदाजी करावी लागेल। कारण आम्ही अनेकदा सांगतो की टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाजाचा एकच प्रयत्न राहतो की बाबा आम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठाच फटका खेळायचा आहे। म्हणजे 8 षटकांमध्ये तुम्हाला एकेरी दुहेरी धावा सुद्धा घ्याव्या लागणार आहेत, कारण क्रिकेटमध्ये फक्त षटकार चौकार नाही तर एकेरी दुहेरी धावा सुद्धा आहेत आणि त्या घ्याव्या लागतील तुम्हाला। पुन्हा एकदा लेंथ बॉल, कमालीचा चेंडू टाकला इथे कृष्णानं, लागोपाठचा दुसरा निर्धाव टाकलाय। टॉस जिंकला, शतरक्षण निवडलंय खरं तर मैदानावरती आणि आतापर्यंत शतरक्षणाचा निर्णय आपण पाहतोय निलेश कांचनचा यशस्वीच राहिलेला आहे। कारण प्रत्येक गोलंदाजानं विनायक नागरगोजे वगळता बाकीच्या षटकांमध्ये आपण पाहतोय कुठेही फलंदाजांना धावा घेता आलेल्या नाहीयेत। प्रत्येक गोलंदाजानं अचूक टप्प्यावरती चेंडू टाकले आणि अचूक टप्प्यावरती चेंडू टाकत असताना मात्र इथे फलंदाजांची कोंडी झालेली आहे। फटका फसलाय सागर नाडासाठी संधी होती, मात्र आपण पाहतोय झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय। सोपा झेल चेतन धनगरला जीवनदान मैदानावरती मिळाले। जीवनदान किती घातक आहेत, किती धोकादायक आहेत, याच मैदानावरती अनेकदा ती गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। एक जीवनदान सगळं काही बदलून टाकतं मैदानाच्या आतमध्ये आणि पाहिजे चेतन धनगरला मिळालं जीवनदान। 2 या धावसंख्येवरती सुटलेला झेल आणि आता इथून पुढे जेवढ्याही धावा आता चेतन धनगर मैदानावरती बनवणार आहे त्यावेळी ज्यावेळी मोठा फटका येईल ना चेतन धनगरच्या बॅटमधून त्यावेळी शतरक्षकाला आठवण करून दिली जाणार आहे की झेल सुटला होता। अखिलेश कांचनला सुद्धा फलंदाजी करावी लागेल, बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय आणि या खरं तर कंपल्सरी लागू होतोय 6व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले। या कृष्णा कांबळेचा हा चेंडू वेगवान, थोडासा खाली राहिलेला चेंडू समजला नाही इथे, सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव। याही षटकामध्ये आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी, पाठीमागच्या षटकात देखील आपण पाहतोय 6 धाव्यांचं षटक टाकलं होतं कृष्णा कांबळेनं, तर आतापर्यंत या षटकात केवळ एकच धाव खर्च केलेली आहेत। 39 धावा धावफलकावरती, बॅटिंग पॉवर प्ले आणि याही षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करायचा प्रयत्न, मात्र यावेळेस पुन्हा टाकावला गेला चेंडू खराब आहे। वाईट बॉल इथे पंच कळवतायत। एक अवंतर स्वरूपाची धाव इथे मिळणारी, अवंतर धावेने धावफलक मात्र पुढे गेलाय। 40 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 40 धावा, करंट रन रेटचा विचार केला तर 7.06च्या धावगतीने धावा आहेत। प्रोजेक्टेड स्कोर 56 दाखवतोय आपल्याला। ओ सुंदर फटका, फुल पॉवरफुल स्क्वेअर लेगला अखिलेश कांचनच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा बाहेर, 6 धावा। त्याला 6 धाव्यांच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जातोय। 46 धावा धावफलकावरती। पुरंदर फायटर्सला याच फटक्यांची नितांत गरज आहे जर एक मोठी धावसंख्या मैदानावरती उभी करायची असेल तर। बॅक ऑफ द लेन, पुन्हा मागे आपटलेला चेंडू, सुंदर फटका अखिलेश कांचनच्या बॅटमधून षटकारा पाठोपाठ आलाय चौकार।
षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती शेजाद अन्सारी 6 षटक आपण पाहतो मैदानावरती संपलेत आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पुरंदर फायटर्स 50 5 गडी बाद असताना बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिले 4 चेंडू अप्रतिम टाकले कृष्णा कांबळेनं. मात्र जसाही अखिलेश कांचन स्ट्राईकवरती आला आणि आल्याबरोबरीत आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून मोठे फटके मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार एक चौकार त्यानं खेळला आणि त्या षटकाचं समीकरण कुठेतरी आपण पाहतो थोडंसं बिघडून टाकलं खरं तर 2 मोठ्या फटक्यांनी. 7व्या षटकाला सुरुवात शेजाद अन्सारी गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू अगदी खोलो टप्प्याचा टाकला क्रॉस द बॅटनं चेतन धनगरनं खेळायचा प्रयत्न एक धाव त्यावरती प्राप्त होते. एका धावेच्या मदतीनं धावफलक सुद्धा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 51 धावा ज्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर सुरुवातीला काही संकट आपण पाहतोय संघावरती ओढवली मात्र त्या संकटातून पुन्हा एकदा आपण पाहतोय संघ पुढे चाललेला आहे. सुंदर फटका हो चुकलाय थोडासा शतरक्षक बघायचंय चेंडूच्या समोर होता मात्र झेल होऊ शकला नाहीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानावरती होतोय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला समन्वय 2 धाव्यांसाठी इथे पाहायला मिळाला. या 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक पुढे 53 धावा धावफलकावरती. किती मोठी संकट आली तरी त्या संकटांना तोंड देऊन आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असतं आणि ते अस्तित्व टिकून ठेवण्याचं काम मात्र इथे अखिलेश कांचन मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. परिस्थिती बदलणारे फक्त त्या परिस्थितीसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवा कारण परिस्थिती माणसाला घडवत नाही परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूस स्वतःच परिस्थिती बनवत असतो आणि स्वतःच ती बिघडून टाकत असतो. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती परिस्थिती बदलताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फटका मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर अखिलेश कांचनच्या बॅटमधून 6 धावा. धावफलक पुढे 59 धावा धावफलकावरती. पुढा एकदा वन्स अगेन चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर ज्या वेगानं टाकला त्याच वेगानं सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलाय 6 धावा. अखिलेश कांचनच्या षटकारासाठी 1000 रुपयांचा JB सराफ संघ मालकांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक आहे. 65 रन 65 धावा धावफलकावरती. लागोपाठ ओळीनं 2 षटकार शेजाद अन्सारीच्या गोलंदाजीवरती अखिलेश कांचननं खेळलेले आहेत. ज्या फटक्यांची गरज होती टीम पुरंदर फायटर्सला ते फटके अखिलेशनं मैदानावरती खेळलेले आहेत. जबरदस्त फटके दृष्टीपटलावरती पडतात क्रिकेट रसिकांच्या आनंद देत आहेत खरं तर फटके. त्यावेळेस मात्र पुन्हा टाकायचा आहे नव्यानं हा चेंडू सोडून दिलाय कुठेही छेडायचा प्रयत्न नाहीये. वाईट बॉल आहे. खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. एक अवंतर धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय 66 धावा धावफलकावरती. जी धावेंची सरासरी होती ती पुन्हा एकदा आपण पाहतो वाढली जाते कारण 2 मोठे फटके या षटकामध्ये आलेले आहेत. पाठीमागच्या षटकात मोठे फटके आले होते. एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला तर या षटकात मात्र 2 मोठे फटके लागोपाठ आलेत. पुढा एकदा तिसराही आलाय. शेजाद अन्सारीच्या गोलंदाजीवरती अखिलेश कांचनचा झंझावात 6 धावा.
दुसरा खेळलाय मैदानावरती अखिलेश कांचन. 7 चेंडू खेळलेत केवळ आणि 7 चेंडू मध्ये 30 धावेंचा तडाखा दिलाय मैदानावरती टीम सिंहगड लायन्सला. धावफलकावरती मात्र वाढ होते. 72 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे षटक थोडंसं महाग बनलंय. 22 धावा आतापर्यंत शेजाद अन्सारीच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. सुंदर फलंदाजी आहे. अफलातून बॅटिंग मैदानावरती. यास बिग हिट. चेंडू फाईन लेग. सीमारेषेच्या बाहेर ओळीनं चौथा. सुंदर फायटर्स 78 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांपर्यंत गोलंदाजी करणाऱ्या सिंहगड लायन्सचं सगळं काही सुरळीत चाललं होतं. मात्र 6व्या षटकानंतर आपण पाहतोय मोठाले फटके मैदानावरती क्रिकेट रसिकांना पाहायला मिळालेत. तर आता शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानावरती सुरू होतं आणि अंतिमचं षटक टाकण्यासाठी पाहिजे कुठल्या गोलंदाजाकडे जबाबदारी दिली जाणार आहे. आकाश बटेवारा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम स्लॉग ओव्हरला मात्र समोर चेतन धनगर आहे. आता चेतन धनगर जरी हार्ड हिटर असला तरी त्याला एकच काम करायचं, अखिलेशला मैदानावरती स्ट्राईक वरती आणून उभं करायचंय. 8 चेंडू खेळलाय. 8 चेंडू मध्ये 36 धावा अखिलेश कांचनच्या बॅटमधून मैदानावरती. पाथळी इनिंग त्याने खेळलेली आहे. नेत्रदीपक फटक्यांची आरास चढवली मैदानावरती संघ मालकांच्या माध्यमातून. मात्र सन्माननीय सचिन जगताप यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक. चेतन धनगरच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला 6 धावा. सुरू झालाय मैदानावरती. पाठीमागच्या षटकात लागोपाठ 4 आले होते आणि शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती 6 आलाय, म्हणजे लागोपाठ 5 आले षटकार मैदानावरती. धावफलकावरती 84 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. बिग चेंडू सीमारेषा बाहेर. दुसरा आलाय चेतन धनगरच्या बॅटमधून. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती दाखल होणार आहे. सोहेल सौदागर न्यू बॅटर मैदानावरती. फ्रीटचा चेंडू आहे चेतन. फ्रीटचा चेंडू. संधी होती मात्र ती संधी गमावलेली आहे.
ज्या पावलांना संधी आली होती त्याच पावलांना ती पुन्हा मागे निघून गेलेली आहे. संधीचा फायदा घेता आला नाही चेतनला, मात्र त्या आधीचे 2 फटके अप्रतिम आहेत. 91 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी करतर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आतापर्यंत इथे पाहायला मिळालेली आहे. तर आपण पाहतोय की प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय जे काय सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आकर्षक अशी ट्रॉफी आहे खरं तर प्रशांतजी हिरवे साहेबांच्या माध्यमातून. आकर्षक असा टी शर्ट आहे व्ही डी स्पोर्ट विशाल धारक यांच्या माध्यमातून आपण पाहतो. एक दर्जेदार टी शर्ट, त्याचबरोबरीत श्रीनाथ इलेक्ट्रिकल्स अभिजित धुमाळ यांच्या माध्यमातून इस्तरीय चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर. 4 धावा. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत बोरी बडक विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक सन्माननीय समीरजी कोळपे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. यावेळेस लॉंग ऑन मध्ये फटका, शतरक्षक पुढे तैनात आहे. झेल झेल टिपला जातोय. 95 धावसंख्येवरती 7वा फलंदाज बाद. आणि आमच्या माता भगिनी सुद्धा वरती बसलेले आहेत. त्यांना विनंती की तुम्ही खाली खुर्ची देऊ नका, तिथून कोणी खुर्ची खाली घेणार नाही. आता विनंती ती खुर्ची वरती द्या, कुठेतरी आहे तिथे लहान मुलांना विनंती ती खुर्ची वरती द्यायची. 95 धावा आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती संकेत जाधव दाखल झालेला आहे. आल्याबरोबरीत लॉंग ऑफला फटका आपण पाहतोय. धावेंसाठी धाव सुरू आहे, कारण माहिती आहे शेवटचा चेंडू होता. आणि याच बरोबरीत आपण पाहतोय पहिला डाव मैदानावरती संपला आणि प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय धावा बनवले गेल्यात पुरंदर फायटर्सनं. 97 बनवले गेल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र सिंहगड लायन्सला बनवायच्यात 98 धावा.
फोनवरती आपल्याला ऐकायला मिळेल. आरचे ऋषी दौंड भूषण ऋषी पवार सरांचा आवाज ऐकायचा आहे. या सर आपलं स्वागत आहे. हॅलो. संपू दे अंधार सारा उधळू दे आकाश तारे, गंधळलेल्या पाटस येथे वाहू दे आनंद वारे, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, पृष्ठ सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा. स्वागत आपल्या सगळ्यांचं. बरोबर 6:01 होतोय. सूर्य मावळतेच्या दिशेनं आता झुकायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक सूर्योदय कोणाचं न कोणाचं नशीब उधळवण्यासाठीच येत असतो. आणि आज तुम्ही बघताय सुपर संडे धमाका. डॉक्टर मणिभाई देसाई चषकाच्या शेवटच्या अंतिमच्या दिवसासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि एक टीम फायनल मध्ये जाऊन ऑलरेडी बसलेली आहे, तर आता ती वाट बघते आपल्या बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्याची. आणि तो बलाढ्य मोठा प्रतिस्पर्धी कोणता आहे, तर यामधला विजेता संघ ती मॅच खेळेल. आणि त्यासाठी बनवायच्या आहेत एका साईडला 98 धाव्यांची आवश्यकता. स्क्वेअर कट बरोबरी सुरुवात केलेली आहे डावाची. निलेश कांचन यांनाच या मॅच मध्ये जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची. पहिला चेंडू 4 रन चौकार. कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढवणार असणार आहे. मोठी लढाई करायची. पहिलं षटक निर्धाव येऊन सुद्धा बघा तुम्ही, टीम 97-98 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्ध्याच्या समोर सेट करू शकलेली आहे. म्हणजे एक मोठी बॅटिंग केली टीमने. बॉल पुन्हा एकदा बॅटनं गिरीश पवार जो पाठीमागे उभा आहे, लॉकअपमध्ये चेंडू थांबवला जाईल. पहिलं षटक निर्धाव होतं, त्यानंतर मात्र पाहाल एक मोठा धावसंख्येचा मोठा आकार टीमने दिला. सुरुवातीला होणारी पडझड ही बघायला मिळाली होती, मात्र सुरुवातीची भागीदारी नाही दिसली. मात्र फिनिशिंग टच मात्र मोठा दिला टीमने. आणि त्या फिनिशिंग टचच्या बेसवरती, त्या फिनिशिंग टचच्या जोरावरती आता टीमनं पुढे टार्गेट मोठं ठेवलंय. अजूनही 73 धावांची आवश्यकता आहे. 5 धावा आतापर्यंत धावपलकेवरती. स्ट्राईक इन. समोर आल मंगेश कांचनचा फटका. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एक खन अंकाचा जर्सी परिधान करून हा चेंडू थांबवणार आहे. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामधले टाकून झालेत आणि 4 चेंडू मध्ये धावपलकेवरती धावा आहेत त्या 10. सुरुवातीचा आपण पाल खेळ महत्वाचा राहणार आहे, कारण टीम 90 पेक्षा जास्त धावा 100च्या घरामध्ये आपल्याला धावपलक बनवायचा आहे. रिक्वायर रेट विचारात घेऊन पुढे जायचंय. क्वालिफायर 1 मध्ये आलेला पराभव आणि त्यानंतर आता क्वालिफायर 2 खेळण्याची संधी सिंहगड लॉयन्सच्या पुढे. मंगेश हरिहर
हा टीमचा प्रमुख गोलंदाज आहे. मंगेश हरिहरचा स्पेल महत्वाचा राहील. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत. संघाचा नेता, संघ नायक म्हणून काम करणारे निलेश कांचन ऑन स्ट्राईक एंडला. हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून पहिला चौकार जिथे आला होता तिथेच हाही चेंडू जाईल आणि देऊन जाईल पुन्हा एकदा 4 रन. चौकार निलेश कांचन. विश्वास मात्र एनके बिग विकेट इज गॉन. डावाला पडतं एक मोठा खिंडार आणि संघाचा एक मोठा संकल्पक. तोही मॅच सहज सोपी पद्धतीने जिंकू शकला असता. तो खेळाडू मैदानावर पहिल्या षटकामध्ये घडलेली घटना. पहिला धक्का एन के बाद होऊन माघारे. पहिला धक्का होता हा टीमसाठी आणि पहिल्या षटकाचा खेळ समोर टाकून झालाय. तर आता शेवटचे 7 षटक शिल्लक आहेत आणि शेवटच्या 42 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 84 धावा. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ही टू व्हीलर बाईक वरती आज कोण स्वार होऊन ही गाडी घरी घेऊन जाणार आहे याचं उत्तर सुद्धा काही क्षणात, काही वेळात आपल्याला मिळून जाईल. काही मिनिटं, काही तास फक्त शिल्लक आहेत. तर काही स्पोर्ट्स सायकल आहेत, ह्या ब्रँडेड कंपनीच्या स्पोर्ट्स सायकल. हे मोठ्या ओव्हर्स आहेत आज या खेळाडूंसाठी या स्पर्धेमध्ये. सचिन कुंभार बॉलिंग मार्क वरती आले षटक क्रमांक 2 घेऊन. पहिलाच बॉल त्यांचा आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 रन. मंगेश कांचन 9 धावा आतापर्यंत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 9 धावांचा खेळ. तर धावपलकीवरती 18 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. फुल टॉस टाकलाय. क्षेत्ररक्षक थोडासा लांब आहे आणि पुन्हा चेंडू अक्रॉस द लाईन. लागोपाठचा दुसरा चौकार मंगेश कांचन. विकेट जरी गेलेली असली तरी रिक्वायर 100 मात्र शाबीत ठेवलाय आणि त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न. कट केला चेंडू डीप थर्ड मॅन मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल पर्यंत पोहोचलाही होता मात्र चेंडू निघाला पुन्हा सीमारेषा ओलांडून. ओळीनं तिसरा चौकार. मंगेश कांचनची बॅटिंग दिसायला सुरुवात झाली. 3 चौकार. पॉइंटच्या डोक्यावरून पुन्हा तो क्षेत्ररक्षक आहे. जागा फक्त बदलली होती मात्र रिझल्ट सेम आहे. 4 चौकार सचिन कुंभारच्या षटकामध्ये ओळीनं. 4 चौकार.
30 पूर्ण झालेल्या आहेत. 30 धावा धावपलकीवरती, 4 चौकार एका लाईन मध्ये. मंगेश कांचन यांची बॅटिंग. यापूर्वी संघाचा संघनायक आतमध्ये आपल्या बरोबरीत उभा होता, तो बाद झाल्यानंतर मात्र या डावाची सूत्र त्यानं स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहेत. तो मात्र अजूनही लढतोय, लढण्याचा पवित्रा स्वीकारला. इथून पाठीमागचा सुद्धा लढण्याचा इतिहास मोठा आहे, दोन्ही टीमचा मोठा आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा तोपर्यंत जिंकणं नियतीला शक्य नाही. हा इतिहास मोठा दाखवलाय, दोन्ही टीमचा लढण्याचा इतिहास इथून पाठीमागे. दोन्ही टीम ताकदीने लढले. तो पाचवा चौकार, इकडे मात्र संधी सुद्धा नाही आणि 5 चौकाराची नोंद. वेल बॅटिंग मंगेश, वेल बॅटिंग. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन थांबला 34 धावा. 34 धावा धावपलकीवरती, म्हणजे 36 चेंडूमध्ये आता विजयासाठी बनवायच्या त्या 64 धावा. 36 चेंडूमध्ये 64 धावांची गरज आहे. कमिटमेंट संघ मालकांबरोबरीत या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याकडे घेण्याची, ती कमिटमेंट तुम्ही केलेली आहे आणि त्या कमिटमेंटला सार्थकी घेऊन जाण्यासाठीचा हा प्रवास आहे. कमिटमेंट इट वॉज ट्रान्सफॉर्म. अजूनही मॅच ऑन आहे. अ प्रॉमिस इन टू अ रियालिटी. ती कमिटमेंट जी तुम्ही केलेली आहे तिला आता रियालिटी मध्ये सत्यात उतरवण्याची इथं आता वेळ आलेली आहे. 36 चेंडूमध्ये 64. मंगेश कांचन यांच्या 5 चौकारांसाठी बक्षीस आलंय. गणेशजी कांचन यांकडून या 5 चौकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आहे. ज्यांचे मोठे बंधू आपण पाहतो, अर्थात सन्माननीय गणेशजी सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मंगेश यांच्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतो त्यांनी दिलेलं आहे. हॅपी संडे, अ डे इनटू द रिअल फॉर युअर सोल अँड बी अ ग्रेटफुल फॉर युअर ब्लेसिंग. आज एक मोठा इतिहास बनवण्याची ताकद आहे. पुन्हा एक संधी आहे. पुश युअर सेल्फ. स्वतःला स्वतःच्या ताकदीनं पुढे आणण्याचं काम करायचं. नो वन एल्स इज गोइंग टू द इट फॉर यू. स्वतःची ताकद स्वतः आजमावण्याची आवश्यकता आहे. मंजिल जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, देखते क्या होगा, हौसले भी तो जिद्दी है. अखिलेश कांचन कव्हर. विशाल गायकवाड पुढे. चेंडू एस्टर्न वरती मारण्याच्या प्रयत्नात गेले होते. बॉल जर एस्टर्न वरती लागला असता तर मग मात्र आपण पाहिलं तिथे काही गोष्टी घडताना दिसल्या असत्या. 1 धाव आली. जर पाण्याचे जार गुडे कोणी घेऊन गेलं असेल तर ते पाण्याचे जार इथे आणून जमा करा. जार जर आपण इकडून पाण्याचे घेऊन गेले असाल तर ते पाण्याचे जार इथे आणून आपण जमा करा. 35 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झालेली आहे. 35 धावा धावपलकीवरती. चित्तथरारक मॅच होणार आहे. चित्तथरारक. अ गुड मॅच वी विल बिटवीन दिस टू टीम. आय कॅचिंग इव्हेंट. I don't know what is the right way to go to that destination, but still remember, destination always demand patience. Patience. आपका धैर्य आपकी ताकत है. जिंदगी सवारने के लिए तो जिंदगी पड़ी है, वो लम्हा सवार लो जो आज जिंदगी खड़ी है. और जिंदगी खेलती भी इसके साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. मोठी मॅच राहणार आहे. पुरंदर बनाम सिंहगड लॉयन्स. 34 चेंडू आणि बनवायच्या त्या अजून 62 धावा. अखिलेश. सागर पांगारे विरुद्ध दिशेने फटका घेण्याच्या प्रयत्नात होते. सागर. लेगबाईचा कॉल मुख्य पंचांकडून सांगितलाय. लेगबाईच्या एका सिंगलच्या बरोबरीत धावपलकीवरती 37 पूर्ण झाल्या. 33 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 61 धावा. 33 चेंडू मध्ये 61 धाव्यांची आवश्यकता आहे. बॅटिंग केली आहे मंगेश कांचन आतापर्यंत आपल्या टीमसाठी उभा आहे आणि जर इथून पुढे असाच उभा राहिला, अशीच बॅटिंग त्याची राहिली तर तो सामना मोकळा करेल. अखिलेश कांचन. पुन्हा एक चांगली लाईन लेंथ आपण पाहतो पुढे. लेगबाईचा कॉल पंचांकडून समोर. लेगबाईच्या एका सिंगल बरोबरी धावपलकीवरती धावपलक 38 ऑन बोर्ड. 38 धावा धावपलकीवरती आहेत. 32 चेंडू आणि बनवायच्या त्या 60 धावा. 32 चेंडू मध्ये 60 धावा. तुम्हाला फायनल मध्ये प्रवेश मिळणार आहे हा सामना जिंकल्यानंतर. स्वप्नपूर्तीचा आजचा तुमचा दिवस आहे. गेली 10 रात्रीची मेहनत आज तुमची फळाला येणार आहे. गेली 10 रात्र तुम्ही संघर्ष करताय.
12-1 वाजेपर्यंत तुम्ही मैदानावरती लढलेला आहात आणि आज तो तुमचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. याआधीचं सचिन कुंभारचं 5 चौकारांचं षटक होतं, मात्र अखिलेश कांचननं या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 5च धावा दिल्या. तो बॅकलॉग फक्त 4 धावा दिल्यात, 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा. तो बॅकलॉग त्यानं भरून काढला. चेतन धनगर मागे, एकच धाव तिथे मिळणार आहे. 5 धावांचं फक्त षटक होतं अखिलेश कांचनचं. पुन्हा कमबॅक करून देणार या मॅच मधून. 3 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून झाला. ड्रिंक्स ब्रेक होईल. 30 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 59 धावा. 30 चेंडू 59 धावा. बीच मैदान में देखने के लिए मिलेगा ये मुकाबला और सीना थान बीच मैदान. गणेश शेठ बेदरे जर्सी क्रमांक 10 परिधान करून मैदानावरती संघ मालक उतरतायत. या साईडला निखिल भैया कांचन यांची मालकी ही संघाला आहे. ऑन आहे मॅच ऑन आहे. पहिल्या क्रमांकाचं 51,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय श्री निलेश शेठ लोंढे दुर्वांकूर मोबाईल शॉपीचे मालक, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक दिलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 41,000 रुपये सन्माननीय श्री विजयजी कांचन, श्री धीरज जाधव महाराष्ट्र पोलीस यांकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. तर तिसरं पारितोषिक आहे 31,000 रुपये आणि ते तिसरं पारितोषिक देणारे सन्मान श्री उमेश बबन गव्हाणे माजी उपसरपंच ग्रामपंचायत बोरी बडक. आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये सन्मान श्री मिलिंद तुळशीरामजी जगताप यांकडून हे चतुर्थ क्रमांकाचं 25,000 रुपयांचं पारितोषिक. तर मॅन ऑफ द मॅच साठीचं आपल्याला अवॉर्ड देणारे सन्मान श्री प्रशांत प्रवीणजी हिरबे, श्री सुशांत दिलीपजी निकम, श्री रवींद्र जगन्नाथजी माने यांकडून तुम्ही बघाल हे अवॉर्ड्स आपल्या स्पर्धेसाठी. तर हिमालय हॉस्पिटल्स कडून सुद्धा मोठे अवॉर्ड्स या स्पर्धेसाठी. ड्रिंक्स ब्रेक संपलाय. डॉक्टर संदीपजी प्रभाकरजी खरात ॲथ्रो आहेत आणि स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठीचा अवॉर्ड दिला. आर्या तांबेसाठी त्यांनी पारितोषिक दिलेलं आहे. जो फायनलचा मॅन ऑफ द मॅच असेल त्याला सुद्धा सरांकडून बक्षीस आहे. तर मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड जो खेळाडू घेईल त्या खेळाडूसाठी सुद्धा हिमालय हॉस्पिटल्स कडून अवॉर्ड्स या स्पर्धेसाठी त्यांनी स्पॉन्सर्ड केलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 39 धावांचा आकडा धावपलकेवरती आहे. 30 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. हर हर महादेवाची घोषणा केव्हा झालेली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या स्पर्धेची सुरुवात झाली, जिकडे प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाची गुढी उभारण्यात आली होती. नवीन वर्षाच्या आपण पाहतो शुभमुहूर्तावरती सुरू झालेला यूके NPLचा हा मोठा थरार आहे आणि गुढीपाडव्याचं निमित्त साधून यापेक्षा सुंदर योगायोग नव्हता या स्पर्धेसाठी आणि असू शकत नाही. जे 19 मार्चला स्पर्धा सुरू झाली ती 29 मार्च आज 11व्या दिवसामध्ये येऊन थांबली आहे आणि स्वप्नपूर्तीचा दिवस आज खेळाडूंसाठी. तोरणा टायटन्स अनस्टॉपेबल अनबीटेबल 10 मॅच जिंकणारी टीम फायनलसाठी खेळेल. तर त्यांच्या अगेन्स्ट कोणती टीम? पुरंदर की सिंहगड. 30 चेंडू 59. पृथ्वीराज कांबळे षटक क्रमांक सुरू करतील 4. सागर पांगारे यांच्यासाठीचा पहिला चेंडू पृथ्वीराज यांचा निर्धाव आहे. सागर का एक झोंका आता है वो सबको तबाह कर देता है, उसे लोग सुनामी कहते हैं. ही सागराची सुनामी आज या मैदानावरती दिसेल का? बूंद बूंद से बनता है सागर. सागराच्या बेधुंद लहरीत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. हा सागर पांगारे ना दाना या नावानं ओळखला जाणारा सागर पांगारे आज सिंहगडसाठी एक मोठा आशेचं किरण घेऊन येईल का? पृथ्वीराज कांबळेनं सागर पांगारेला तंबूचा रस्ता दाखवलाय. बिग विकेट इज गॉन. धावाला पडलंय दुसरं मोठं खिंडार. सागर पांगारे मैदानातून जड अंतकरण नका होईना माघारी जाईल.
चेंडू मध्ये बनवायच्या त्या 59 धावा. योगायोग कधीही होत नाहीत, जे तुम्हाला आज स्वप्नांसाठी लढावंच लागणार आहे. स्वप्न हल्ली तुम्ही बघाल मोफतच असतात, ती पूर्ण करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. स्वप्नांचा पाठलाग तुम्ही करताय, सपने सच होते है, बस आप उन सपनों का पीछा करना बंद मत करो, हे सचिन तेंडुलकर यांचं वाक्य आहे. बॉल यावेळेस समोर थोडासा आपण पाहत होतो तो निसटलेला चेंडू. अखिलेश कांचन तिथे चेंडू वरती येणार आहे. कॅप्टन या टीमचा एक धाव येईल का दुसरी सुद्धा आली म्हणजे 2 धावा तिथे येतील. या 2 धावेच्या बरोबरी धावपलकीवरती 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 41 धावा, 27 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या 57 धावा. इट्स टाइम टू अपडेट. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जशी परिस्थिती बदलते, तशी वेळ बदलते, तसं स्वतःमध्ये बदल करावा लागेल. जर नाही बदलला तर मग मात्र काळाच्या ओघात मागे पडाल. ही गरज आहे इथे तुम्हाला बदलणं किंवा स्वतःचा ट्रॅक चेंज करणं. टीम बेचाळीस धावा धावपलकीवरती. 3.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पृथ्वीराज कांबळेचं हे षटक आतापर्यंत अप्रतिम पडतंय. हो पुन्हा एकदा पृथ्वीराज कांबळेचा अजून एक चेंडू निर्धाव. जे काही पाण्याचे मोकळे जार तिकडे किंवा तुम्ही घेऊन गेला होता ते मोकळे झालेले त्यांनी ते तिकडेच ठेवलेले आहेत ना, ते इकडे आणून द्या. आयोजकांकडून सूचना आहे, जे पाण्याचे काही जे मोकळे जार तुम्ही तिकडे घेऊन गेला होता किंवा पाण्याचे मोकळे जार तिकडे असतील तर तिकडे आणून द्या. 42 धावा धावपलकीवरती. 3.5 षटकांचा खेळ. खूप चांगलं षटक हाताळले पृथ्वीराजनं. बॅटिंग करत असताना धावबाद होताना दिसला, मात्र बॉलिंग अटॅक करत असताना फुल टॉस टाकलाय. मंगेश कांचन त्यानं शस्त्र अजून हातातून खाली टाकून दिली नाहीत. तो आपल्या टीमसाठी लढतोय. उडवलाय चेंडू सीमारेषा पार. वाघाची मोठी दाढ. षटकार. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 48 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. 48 धावा धावपलकीवरती. अजूनही काही जार इकडे अजून पाण्याचे तुम्ही आणून दिलेले नाही आहेत. ज्यांनी ज्या इकडनं जे टीम काही खेळाडूंनी जार घेऊन तिकडे नेले होते ते त्यांनी अजून इकडे आणून दिलेले नाही आहेत. आयोजकांकडून वारंवार सूचना इथे पाण्याचे जार फक्त तुम्ही इथे आणून जमा करा. 4 ओव्हरमध्ये 48 धावा धावपलकीवरती आहेत. 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 50 धावा. 24 चेंडू मध्ये बरोबर अजून 50 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. चोवीस चेंडू मध्ये 50 धावांची मॅच. अखिलेश कांचन आपण पाल बॉलिंग मार्क वरती आलेला खेळाडू आहे. पैलवान शुभम भैया काळे आणि प्रवीण मामा ननवरे यांकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक बॅटिंग टीम तुम्हाला असणार आहे. 23 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 50 धावा. एकमेव आतापर्यंतचा सक्सेसफुल बॅटर आहे तो मंगेश कांचन. 12 चेंडू मध्ये 32 धावा नॉट आउट तो खेळतोय. शहजाद अन्सारी. ही बॅटल मजा येईल. अखिलेश कांचन बनाम शहजाद अन्सारी.
बंद करायला लावा आणि पुढे जी ऍक्टिवा उभी आहे ती ऍक्टिवाला स्टेजच्या तिकडे मागे न्या, गॅलरीच्या जी कोणाची ऍक्टिवा गाडी आहे ती मागे घ्या. शहजाद अन्सारी जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात करतो. अखिलेश कांचननं अटॅक हा शहजादलाच केला होता आणि त्या दोघांची गाठ पुन्हा एकदा पडते. चौकार आला पुन्हा. लाईन गाडी आणि ऍक्टिवा गाडी प्रेक्षक गॅलरीच्या मागे नेऊन लावा. ती ऍक्टिवा गाडीच्या कोणा प्रेक्षकांची आहे त्यांना विनंती आहे ती गाडी आपण तिकडे आपल्या गॅलरीच्या मागे नेऊन पार्क करा. संघाचे संघ मालक निखिल भैया कांचन यांकडून पारितोषिक येत आहे. मंगेश कांचन आपल्यासाठी जर आपण या मॅच मध्ये आपला अर्धशतक जर पूर्ण करत असाल तर आपल्या अर्धशतकासाठी संघ मालकांकडून 5,000 रुपयांचं बक्षीस. महिला कक्षामध्ये पाण्याचे जार आहेत का? नहीं है. ओ शहजाद अंसारी, जिस भाषा में सवाल पूछा था ना उसी भाषा में जवाब दिया जाएगा. और एक बार शिल्लक राहिलेत आणि 20 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 34 धावा. आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून ठेवण्यासाठीची लढाई आहे. हल्ली कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागतं आणि एकदा का तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं की तुमच्याकडे ज्या संशयानं नजरा बघतात ना त्यामुळे आदरानं खाली झुकत असतात आणि परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात. ही बिग रायव्हरली आहे. अखिलेश कांचन बनाम शहजाद अंसारी. 4 षटकार ठोकले होते अखिलेश कांचनने आणि शहजाद अंसारीने सुद्धा तशाच तसं उत्तर दिलंय. ठीक पॉटॅक वाघाची पुन्हा एक मोठी दाढ. हे यूके एनपीएल काय मॅच है, गए थ्रिल है. एक बार और छक्का और इस छक्के के साथ मैच का कारवा आगे. 70 धावा धावपलकीवरती. 28 धावा. 19 चेंडू मध्ये 28 धाव्यांची आवश्यकता आहे. अजून एक षटक बॅटिंग पॉवर प्ले से येणं बाकी है. हर जंग जीत के लिए नहीं लड़ी जाती, कुछ दुनिया को बस ये बताने के लिए लड़ी जाती है कि कोई था रणभूमि में जो लड़ रहा था और जो बहते रक्त होते हैं ना वो युद्ध करने वालों का श्रृंगार होते हैं. मंगेश कांचन साठी बक्षीस आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. गणेश कामठेंकडून 501 रुपयांचं. 19 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या आता इथून पुढे 28 धावा. 19 चेंडू मध्ये 28 धाव्यांची गरज. 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये. शहजाद अजून एक त्या षटकाची परतफेड करून टाकून दिली आहे शहजाद अन्सारीने. 4 षटकार ठोकले अखिलेश कांचनला. अठरा चेंडू मध्ये 22 धाव्यांची आवश्यकता. आपण पाहिल्या मॅच मध्ये काय सामना रंगलाय. पुन्हा एकदा मॅच मधला ट्विस्ट तुम्ही बघाल. हार्डर द स्ट्रगल ग्रेटर द विक्ट्री. यथा कठिन संघर्ष भवती तथा विजय गौरवपूर्ण भवती. जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत. 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 22 धावा. षटक क्रमांक सुरू होत आहे ते 6व्या क्रमांकाचं. खेळ अजूनही आपण पाहतो संपलेला नाही.
शहजाद अन्सारीला आपण मैदानावरती बघितलंय. आम्ही पुढे काय करणार याच्यावरती तुम्ही कायम लक्ष देणार आहे. आणि बघाल तुम्ही जेबी सराफ बनाम टीम लॉयन्स 18 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 22 धावा. अजूनही गिरीश पवारना आपण पाहतो सूचना कायम ठेवलेल्या आहेत. अखिलेश कांचननं सांगितलं ठीक आहे, षटक महागडं पडलं तरी खचून जाऊ नका. दिवस काळ वेळ सगळं बदलतं, थोडासा संयमानं खेळा. संघनायकाकडून आपण पाहतो हा पवित्र आता इथून पुढे सांगण्यात आलेला आहे. आणि मॅच 18 मध्ये 22 चे 18 चेंडू 22. मंगेश कांचन विशाल गायकवाड लाईन वरती आपण पाहतो. झेल आणि पृथ्वीराज कांबळेला मिळतंय मोठं यश. मंगेश कांचन बाद. धावपलक्यावरती मंगेश कांचन बाद होतील. मात्र आपल्या टीमसाठी खूप चांगली बॅटिंग त्यांनी दाखवली. 76 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या त्या विजयासाठी 22 धावा. 17 चेंडू 22 धावा. बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती दाखल होतील द बर्थडे बॉय ज्यांचा जन्मदिवस आहे असे विनायक नागरगोजे. विनायक नागरगोजे ऑन स्ट्राईक एंड. 17 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 22 धावा. पृथ्वीराज ऑन ट्रॅक. वेळ घेण्याचं सुद्धा तुम्ही बघा. वेळ घेण्याचं सुद्धा चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. पृथ्वीराज परिस्थिती तुझी परीक्षा घेत आहे, तू फक्त टिकून राहा. सलग 3 षटकारांसाठी बक्षीस आहे. विजय तुपे 501 रुपयांचं पारितोषिक विनायक नागरगोजे यांच्या 3 षटकारांसाठी. अर्ली सक्सेस इज अ कॅम्प. ग्रेट थिंग्स टेक अ टाइम. मोठ्या गोष्टी वेळ घेतात. सामना संपला नाही अजून. बर्थडे बॉय विनायक नागरगोजे. हा तोफेतून जसा गोळा निघावा तसा बॅटमधून चेंडू निघालाय. कव्हर फोडून टाकलाय. 4 रन चौकार. 80 धावा. सोळा चेंडू मॅच मध्ये आणि 16 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या राहिल्यात त्या 18 धावा. 16 चेंडू मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये. अगदी शांत पद्धतीने खेळलेला पहिला चेंडू आपण बघितला. कव्हर सीमारेषेच्या बाहेर विनायक नागरगोजे यांनी पहिलाच फेस केला होता. पुन्हा हा चेंडू उडवण्याच्या कामात विशाल गायकवाड थांबला आणि त्यानंतर शहजाद अन्सारी दुसऱ्या धाव्यासाठी सुद्धा कॉल करून धावला आणि 2 धावा. गाडीची लाईट बंद करा, पुढेची गाडी उभी केली. 82 धावा धावपलकीवरती. 15 चेंडू आणि बनवायच्या त्या 16 धावा. 15 चेंडू मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. विनायक नागरगोजे ऑन ट्रॅक. ज्याला जिंकायचं असतं त्याला माहित असतं कुठे लढायचंय आणि कुठे शांत राहायचंय. पृथ्वीराज ताकदीनं खेळलेला खेळाडू आहे. अजूनही आपण पाहत होतो मैदानावरती आपल्या टीमसाठी मी करू शकतो आणि मी करेल हा आत्मविश्वास आहे. विनायकसाठी टाकलेला चेंडू शरीरापासून दूर वरती. थर्ड मॅन मध्ये हा चेंडू जाईल. सचिन कुंभारला आपण पाहतो तिकडे तो चेंडू थांबवला. त्याने थांबवलेला तो चेंडू आहे. 2 धावा त्या चेंडूवरती. 14 चेंडू आणि बनवायच्या त्या 14 धावा. 14 चेंडू मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. गिरीश पवार बरोबरीत पृथ्वीराज कांबळे एका फ्रेम मध्ये हे खेळाडू तुम्ही दिसताना बघाल. अजूनही काही सूचना चालू ठेवलेल्या आहेत. 14 चेंडू मध्ये 14 धाव्यांची मॅच आहे. हृदयाचा ठोका या मॅच न वाढवलाय. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. बॉलच्या पाठीमागे प्रत्येक बॉलच्या मागे 1 धाव आहे. ओ हो विनायक नागरगोजे बॅटची एज आहे. मंगेश हरिहरनं टिपलाय. झेल कॉट बँडचा हा मोठा धक्का. विनायक नागरगोजे बाद होतील.
विजयासाठी बनवायच्या त्या 14 धावा. 13 चेंडूमध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 विकेट या ओव्हरमध्ये राहिलेल्या आहेत पृथ्वीराजकडे. तर पाठ मैदानावरती दाखल होतील कृष्णा. कृष्णाला मैदानावरती पाठवून दिलेलं आहे. 13 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. विजेती टीम फायनल साठी पात्र ठरते. शेवटचे 13 चेंडू मॅच मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता. लॉयन्स बनाम टीम पुरंदर. कृष्णा कांबळे और ये कृष्णा कांबळे ने आते ही मैच बीच मैदान में जड़ दिया ये छक्का और ये मैच का रुख बदल दिया कृष्णा. वेल बैटिंग कृष्णा. पाठीशी कृष्णा हवा. मौनानं होतं एवढं. षटकार 12 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या 8 धावा. जे आमचं जे प्रेक्षक गॅलरीचं जे स्टँड आहे मागे, आयोजकांकडून एक सूचना आलेली आहे. श्री मंगेश शेठ कुंकलोळची जी गॅलरी आहे, जी पुढे आपल्या गेटच्या समोर गॅलरी आहे, ती गॅलरी फक्त तिथे जे बसलेले काही प्रेक्षक आहेत ना, त्यांना विनंती करतो तुम्ही इकडच्या गॅलरी शिफ्ट व्हा. मुलांनी इकडे शिफ्ट व्हा. तिकडे आपल्याला एक गॅलरी मोकळी करून द्यायची. तिथे बसण्यासाठी आपल्याला व्यवस्था करायची. आपली जी काही मुलं आहेत आज, जे काही स्कूलची आहेत, पहिली लाईन फक्त मोकळी करून द्या. तुम्ही मागच्या वरच्या साईडला बसा. खालच्या 2 फक्त लाईन मोकळ्या करा. शेजारनं सामना जर जिंकून दिला तर 501 रुपयांचं पारितोषिक आहे. को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कास्टी, महेश्वर मल्टीस्टेट, महावीर निवासी मुकबधीर विद्यालयातली आमची काही मुलं आहेत जी या स्पर्धेसाठी आलेली आहेत. त्यांना बसण्यासाठीची ती गॅलरीच्या 2 लेन आम्हाला मोकळ्या करून द्या. पहिल्या 2 लेन, ती खालची लेन जरी आपण मोकळी करून दिली, महावीर निवासी आपण पाहतो विद्यालयातली आमची ही मुलं आहेत ज्या ज्या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबरीत आलेली आहेत. अच्छा, 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 7 धावा. शहजादनं जर हा सामना जिंकून दिला तर अनिश लांडगे यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्मान श्री आवेश नारायणजी शितोळे, सामाजिक कार्यकर्ते, कोरेगाव मूळ आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या माजी चेअरमन, त्यांचा आपण पाहतो या मैदानावरती शुभागमन झालेला आहे. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी 2 मोठ्या स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत, त्यांचं आगमन आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. सरांचं आम्ही स्वागत करतो. 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 6 धावा. 10 चेंडू मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता. कृष्णा ऑन स्ट्राईक. योगेश्वर होता, कृष्ण योगेश्वर होता आणि हा कृष्णा मैदानावरती पहिला षटकार कृष्णाने खेळला होता, मात्र ही मॅच फिनिश नाही करू शकणार आहे कृष्णा.
चेंडू आणि बनवायच्या त्या 6 धावा. 9 चेंडू मध्ये 6 धावांची मॅच आहे. 92 ऑन बोर्ड, 92 बोर्ड वरती लावलेले आहेत. 9 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता खेळामध्ये. हिमालय हॉस्पिटल्स डॉक्टर संदीप प्रभाकर खरात जे DNB आर्थो स्पेशालिस्ट आहेत, ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी काही बक्षीसही रोख पद्धतीने जमा केलेले आहेत, ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी आपण पाहतो मोठ्या अवॉर्ड्स हिमालय हॉस्पिटल्स ज्यांच्या माध्यमातून तुम्ही बघा. मॅन ऑफ द मॅच फायनलसाठी 2000 रुपयांचं बक्षीस हिमालय हॉस्पिटल यांनी आपल्याला दिलेलं आहे. 1 धाव आली शेवटच्या 8 चेंडूमध्ये बनवायच्यात 5 धावा. आर्या तांबे या खेळाडूसाठी आपण पाहतो, अर्थात आर्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचं बक्षीस हा हिमालय हॉस्पिटलच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी 1500 रुपयांचं बक्षीस हिमालय हॉस्पिटल्स जो मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड घेणारा खेळाडू आहे. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट बॉलर यासाठी सुद्धा 1500 रुपयांचं बक्षीस हे हिमालय हॉस्पिटल्स कडून दिलं जाणार आहे. चेंडू डायरेक्ट स्टंपवरती मारण्याच्या प्रयत्नात कव्हर मागे चैतन्य धनगर. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न तिथे येईल. 2 धावा मिळाल्या. या 2 धावेच्या बरोबरी धावपलकेवरती 95 पूर्ण. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या त्या 3 धावा. 7 चेंडू मध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे. सिंहगड लॉयन्स आता विजयाच्या उंबरठ्यावरती टीम येऊन उभी राहिलेली आहे. हा सामना जर सिंहगड ऋषी सर लाईट लावा ऋषी सर लाईट लावा टावर. लाईटच्या टावरच्या शेजारी उभे असणारे प्रेक्षकांना विनंती, लाईटचे स्विच ऑन करा. लाईटचे स्विच ऑन करा. नका आता नाही करायचंय का? ठीक आहे. बॅटिंग टीमनं सांगितलेलं आहे आता लगेच नका करू. बंद करायला सांगायचे का? बंद करा, बंद करा. हा एक टावर बंद करा. 7 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 3. शहजाद अन्सारी 11 चेंडू मध्ये 34 धावा नॉट आउट. त्यात जर चुकलं काय तर पळापळी होईल. 7 चेंडू मध्ये 3. शहजाद अन्सारीचा फटका विशाल गायकवाडनं टिपलाय. विशाल गायकवाडनं टिपलाय झेल आणि शहजाद अन्सारीचा खेळ संपला. शेवटचे 6 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 3 धावा. 6 खेळाडू बाद आहेत आणि 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 3 धावा आणि शेवटचे 6 चेंडू टाकणार कोण हा सामना अजूनही संपला नाही. शेवटचे 6 चेंडू कोणाच्या हातावरती द्यायचे, कम्युनिकेशन इज ऑलवेज बेटर दॅन अरेंजमेंट. अजूनही टीम लढण्याचा पवित्रा दाखवते. शस्त्र नुसतं हातात घेतलं की कोणी पराक्रमी ठरत नाही. रणमार्तंडाच्या अंतर्मनातील जिद्दीचं तेज शस्त्राच्या महाभयंकर पात्यातून त्या पराक्रमाच्या ठिणग्या तुमच्या बाहेर पडाव्या लागतात. 6 चेंडू मध्ये 3. चैतन्य धनगरनं हा सामना जर जिंकून दिला, चैतन्य धनगरनं हा सामना जर इथून पुढे जिंकून दिला तर संघाच्या संघ मालकांकडून 10,000 रुपयांचं बक्षीस. तोरणा टायटन्स, सागर नाना कांचन, सुहास खुदा यांच्या मालकीची टीम जी तुम्हाला तोरणा टायटन्स वाट बघते आपल्या बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्याची. चैतन्य धनगरनं हा सामना जर जिंकून दिला तर संघ मालकांकडून 10,000 रुपयांचं बक्षीस. I changed my mindsets and now my silence spoke. Just wait and watch. Just wait and watch. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी की होती है जो बहुत कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. 6 चेंडू 3. हो चेतन धनकर पहिला निर्धाव. सामना जर आता टाय झाला तर काय? अमित साळुंके आपल्या बरोबरीत आहे, सचिन कांचन सर, प्रवीण गायकवाड. हा जर सामना बरोबरीत राहिला तर मग काय करायचं हा मोठा निर्णय आयोजकांना घ्यावा लागणार आहे. 5 चेंडू मध्ये 3.
विरासत में नहीं चाहिए हमें कुछ, हमारी कहानी हम खुद बनाएंगे. मोठा इतिहास बनवण्याची संधी. 5 चेंडू 3. हो हो हो, अपील अपील या चेंडूवरती मोठे. अपील जरी फेटाळलं असलं तरी चेंडू निर्धावालाय. चेंडू निर्धावालाय. अमिता 4 चेंडू मध्ये 3 ची मॅच आहे. 4 चेंडू 3 आणि सामना जर टाय झाला तर सुपर और सुपर डुपर मुकाबला. 4 चेंडू आणि बनवायच्या त्या 3 धावा. माइंड इज वेपन अँड वेपन्स इज ऑलवेज लोडेड. ऑलवेज लोडेड. बॉल विशाल विशाल गायकवाड आणि हा सामना जिंकलाय. आणि फायनल इनटू द फायनल. तोरणा टायटनच्या पुढे सिंहगड लायन्स तिसऱ्यांदा उभा राहणार आहे. तिसऱ्यांदा उभा राहिल्या स्पर्धेमध्ये सिंहगड लायन्स तोरणा टायटन्सच्या अगेन्स्ट. मोठा विजय. मोठा विजय. पुरंदर फायटरचा प्रवास या स्पर्धेतला थांबतोय. तिसऱ्या बक्षिसावरती त्यांना समाधान मानावं लागतंय. आणि तोरणा टायटनच्या समोर सिंहगड लायन्स तिसऱ्यांदा भिडेल फायनल मध्ये. तिसऱ्यांदा गाठ पडते. मोठी मॅच होईल. आता विनंती करतो आम्ही की आपण सगळ्यांनी लाईटचे टावर्स ऑन करा. लाईटचे टावर्स ऑन केले जातील. लाईटचे टावर्स ऑन करा. आणि फायनल तर मॅन ऑफ द मॅच या सामन्यातला अवॉर्ड जातोय निलेश कांचन. मॅन ऑफ द मॅच.